सांगावा आम्हालाही मिळालाय तिथे माता. आणि तरीही तू शांत आहेस? आश्चर्य आहे. दिती माता, यापूर्वी सुद्धा त्या मदाने अशा वल्गना केल्या होत्या, पण प्रत्यक्षात काय घडलं? तो स्वतः पराभूत होऊन आला. आता तो जगदंबाला घेऊन मला समोर उभा दिसत नाही, तोवर मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि जे काही होईल शांतपणे संयमाने अनुभवण्याचं मी ठरवलंय. आधीसारखा उतावीळपणा तुझ्यात राहिलेला नाहीये हे बघून खूप आनंद झाला. दैत्यगुरु म्हणायचं ना, राजाने शांत संयमी धोरणी असायला हवं. तोच प्रयोग करून पाहतोय आता. पण माझं हे रूप पाहायला दैत्यगुरु स्वतः इथे असायला हवे होते. एकदा जगदंबा हाती आली की आपण शुक्राचार्यांचाही शोध घेऊ. आणि आम्हाला खात्री आहे मद आता जगदंबाच्या जवळ जाऊन पोहोचेल आणि ती त्याच्या विळख्यात असेल. आई बाबांनाही त्रास होत असणार, पण ते झोपेत आहेत. काय करू मी? आई बाबा. काय जगदंबा, काय जगदंबे, मला मोठे डोळे करून दाखवत होतीस ना? आता बघ, तुझेच डोळे तुझ्यापासून हिरावून घेतलेत मी. कायमची अंध झालीयस तू. तुझं भांडण माझ्याशी आहे ना, मग त्यांना त्याची शिक्षा का देतोय? तू माझ्या सोबत यावीस म्हणून आणि माझ्या सोबत आली नाहीस तर तुझी आणि तुझ्या आई वडिलांची दृष्टी परत कधीच येणार नाही. तुमचे हाल होतील आणि मी तुला कधीही उचलून घेऊन जाऊ शकतो. तू स्वतःच्या मर्जीनं आलीस तर त्रास कमी होईल एवढं नक्की. तुझे आई बाबा दोघेही घोर निद्रेत आहेत. तू स्वतःच निर्णय घे आणि ये. पुढच्या 2 घटिकांमध्ये महाराणावर ये. तू हुशार आहेस, नक्की येशील याची मला खात्री आहे. वा वा मदने आता जगदंबाला अंध करून विजयश्री खेचूनच आणली आहे. आता जगदंबा तावडीत सापडल्यावर तर तुळजाई आपसुक अंकित होईल. शुंभा, या शुभवार्तेने तुला आनंद झालेला दिसत नाहीये. दैत्यमाता तुळजा जर इथे आली तर ती आमची सवत होईल. सवतीचं दुःख तू आम्हाला नको सांगू. आमच्या पतीच्या 13 पत्नी होत्या. कायम अन्याय सहन केलाय, पण आम्ही रडत बसलो नाही. आम्ही आमचा संताप, आमची जिद्द, हे सगळं आम्ही आमचा नातू महिषा याच्यामध्ये पेरलं. आमचा नातू आता त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि तू त्याची स्वामिनी आहेस. आणि तूही हे असे दुःखाचे कड काढत बसण्यापेक्षा स्वतःला मोठं कर. ठीक आहे, सध्या तरी त्या जगदंबाची वार्ता असुर नरेशांना सांगायलाच हवी. थांब शुंभा. महिषा सध्या धीरानं वागतोय. मद जगदंबाला घेऊन महालाच्या दाराशी येऊ दे. आम्ही वचन देतो तुला. मग ही सुवार्ता तूच महिषाला सांगशील. आत्ता नको. ठीक आहे. माझ्या आई बाबांचे डोळे परत आलेच पाहिजे. मग मला महिषासुराची दासी बनावं लागलं तरी चालेल. तुळजाई, मला माफ कर.
मी हारले. तू योग निद्रेत असताना या दोघांची काळजी घेणं हे माझं काम होतं, पण मी ते पूर्ण करू शकले नाही. मी मधला हरवलं होतं, पण तो परत आला. मानवी मनातील रिपूंचं शमन करण्यासाठी ही विद्या कामी येते. ध्यान आणि एकाग्रता ही या विद्येचे केंद्रबिंदू आहेत. ही साधना करताना साधकाला शांत, अविचल, स्थिर आणि स्थितप्रज्ञ राहावं लागतं. या गोंधळात मी एक महत्वाची गोष्ट विसरले कशी? महादेवांनी मला एक दिव्य दृष्टी दिली आहे. डोळ्यांनी जे दिसत नाही तेही मी पाहू शकते. योग विद्येचा वापर करून मला याचं उत्तर आता शोधावंच लागेल. जगदंबा येणार, नक्की येणार. आणि जर ती नाही आली तर मी तिला कधीही उचलू शकतो. आता ती माझ्या तावडीत सापडलीये. आलीस? चल, तुला असुर नरेशांकडे घेऊन जातो. हो, पण त्याच्या आधी तू माझ्या आई वडिलांना बरं कर. त्यांची दृष्टी परत दे. ते मी आत्ताही करू शकतो, पण जर तू काही हुशारी केलीस तर बघ, मग त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. त्यांची दृष्टी आली आहे, मुक्त केलंय मी त्यांना. आता चल, तुला बंदिवान करून न्यायची वेळ आली आहे. थांब. तिकडे जायच्या आधी मला माझं गाव डोळे भरून बघायचंय. तिथलं देऊळ बघायचंय. तू जायचं दर्शन घ्यायचंय. ए चल, मला फसवण्याचा प्रयत्न करतेस. तुझा कुठलाही हट्ट मी पूर्ण करणार नाहीये. मला फसवून तुझी दृष्टी परत मिळवण्यासाठीचे तुझे प्रयत्न चाललेत. असं? नक्की? हो नक्की. काय करणार आहेस तू? ठीक आहे. तू मला माझे डोळे परत देणार नसशील तर मी 100 डोळ्यांनी पाहीन. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. हे काय होतंय? हे काय करतेस तू? ब्रह्मांडात त्यांनीच मला याबद्दलचा मंत्र दिला होता. जगदंबा, 2 डोळ्यांनी दिसणं बंद झालं म्हणून उदास होऊ नकोस. तुझे 100 डोळे उघड. तुळजा तुझ्या जवळ नसताना जशी पार्वतीचं रूप असलेली अन्नपूर्णा तुझ्या मदतीला आली, तसंच आता पार्वतीच्या त्या रूपाला साथ घाल जिला 100 डोळे आहेत. अशी देवी कोण आहे माते? ती देवी म्हणजे शताक्षी. शताक्षी? हो, तिची कथा तुला थोडक्यात सांगते. दुर्गम नावाच्या असुराने ब्रह्मदेवाकडून वेद पळवले.
तेव्हा पृथ्वीवर 100 वर्ष दुष्काळ पडला. तो दूर करण्यासाठी पार्वती मातेने देवी शताक्षीचे रूप घेतले, जिच्या शरीरावर 100 नेत्र होते. त्या नेत्रांनी निर्माण झालेल्या अश्रूंमधून धरती पुन्हा पहिल्यासारखी हिरवीगार, सुजलाम सुफलाम झाली. या शताक्षी देवीची शक्ती अफाट आहे. तुझ्या तुळजाईला साथ घाल. या 100 नेत्रांची दिव्य दृष्टी तुलाही लाभेल. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. ही काय माया आहे? ही माया नाही, माझ्या तुळजाईची किमया आहे. तू अहंकाराचं साक्षात रूप आहेस. तुझ्या आत असलेला गर्वच आता तुझा अंत करेल. मी एकदा तुला संधी दिली होती, पण तू पुन्हा माझ्या मागे आलास. आता तुला क्षमा नाही. अहंकाराने अंध झालायस ना तू. मग तुला या दृष्टीची काय गरज? माझी दृष्टी, मला काहीच दिसत नाहीये. जगदंबे, जगदंबे, मला काहीच दिसत नाहीये. माझी दृष्टी. जगदंबे, जगदंबे, कुठे आहेस तू? अहंकाराने अंध झालेल्या मदा, आता तुझा कायमचा अंत करायची वेळ आलीये. नाही देवी, देवी, मला क्षमा कर. माझा अंत करू नकोस देवी. मला मान्य आहे, अहंकाराने मी भरकटलो गेलो होतो. तू मला अंध करून माझे डोळे उघडलेस. मला क्षमा कर. मी तुला शरण आलोय देवी. माझा तुझ्यावर विश्वास नाही. नाही, मी खरं बोलतोय. मी महिषासुरांना सांगितलं होतं की मी तुला त्यांच्याकडे घेऊन जाईल, नाहीतर आयुष्यभर त्यांच्या पायाखालची गादी बनून राहील. मला त्यांच्या पायाशी राहण्यापेक्षा तुझ्या चरणाची राहणं केव्हाही पसंत आहे. मला तुझ्या चरणाची घे देवी माते, तुझ्या चरणाची घे. मी नेहमीच तुझ्या पायाखालची गादी बनून राहील. मला तुझ्या चरणाची घे, तुझ्या चरणाची घे. तथास्तु.